नमो नमः. आपण बघत आहात ओम संस्कृत यूट्यूब चॅनल. आज आपण लिट लकार बघणार आहे. लिट लकार म्हणजे अशी जी घटना जी अत्यंत प्राचीन काळातील आहे, जी आज घडलेली नाही आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ती प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडलेली नाही, म्हणून याला परोक्ष भूतकाळ असे देखील म्हणतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लंग लकार व लीट लकार यामधील फरक तसेच इतर धातू घेऊन वाक्यामधील फरक व प्राचीन काळ, आज, उद्या यातील फरक व धातूचे मूळ धातू व परोक्ष भूतकाळाची रूपे बघणार आहोत. यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चित्रामध्ये आपल्याला दोन संस्कृतची वाक्यरचना दिसत आहे. पहिलं जे वाक्य आहे, मनुष्य गृहे अवसत. वाक्य बघा, मनुष्य गृहे अवसत म्हणजे मनुष्य घरामध्ये राहतो. दुसरी जी वाक्यरचना आहे किंवा दुसरे जे चित्र आहे त्यामध्ये बघा, आदिमानवाः गुहायाम उवास. बघा, आदिमानवाः गुहायाम उवास म्हणजे आदिमानव गुहेमध्ये राहत होता. आता ही दोन्ही जी वाक्यरचना आहे ही भूतकाळाची आहे, म्हणजे क्रिया घडून गेलेली आहे. यामधील अवसत हे जे रूप आहे हे लंग लकाराचं आहे आणि उवास हे जे रूप आहे हे लीट लकाराचं आहे. दोन्ही मधील भाषांतरामधील फरक बघा. पहिलं जे वाक्य होतं त्या वाक्यामध्ये मनुष्य घरामध्ये राहतो आणि दुसऱ्या चित्रामधल्या याच्यामध्ये भाषांतरामध्ये आदिमानव गुहेमध्ये राहत होता. म्हणजे राहतो आणि राहत होता या दोन्ही वाक्यामधील फरक आपणाला समजलेला आहे. राहत होता ही क्रिया जी घडलेली आहे ही लीट लकाराची आहे. आता आपण ह्याच्या पुढचं जे आहे चित्र ते बघणार आहे. याहा आणि पुरा. याहा म्हणजे काल घडलेला आहे आणि पुरा म्हणजे प्राचीन काळ. इथे काही सदर उदाहरणं दिलेली आहेत. ती उदाहरणं आता आपण बघणार आहे. मोहन पाठशालाम अगच्छत. मोहन शाळेला गेला. श्रीकृष्ण सांदीपनी मुने आश्रमम जगाम. श्रीकृष्ण सांदीपनी मुनींच्या आश्रमाला गेला होता. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये काय आलेलं आहे, लंग लकाराचं भाषांतर काय सांगितलेलं आहे मी, गेला. आणि पुरा म्हणजे प्राचीन काळामध्ये काय सांगितलेलं आहे, जगामचं गेला होता. हे रूप जे आहे जगाम हे आहे लीट लकाराचं आणि अगच्छत हे रूप जे आहे ते लंग लकाराचं. पुढचं बघूया. छात्राः पुस्तिकाः अयच्छन्. सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तके दिली. देवाः शस्त्राणि ददुः. सर्व देवांनी शस्त्रे दिली होती. यामध्ये अयच्छन हे लंग लकाराचं आलेलं आहे आणि ददुः हे रूप काय आलेलं आहे, लीट लकाराचं आलेलं आहे. दोन्हीचं भाषांतर बघा. सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तके दिली आणि सर्व देवांनी शस्त्रे दिली होती. म्हणजे दिली आणि दिली होती म्हणजे याहा म्हणजे काय, क्रिया ही कालची आहे आणि पुरा म्हणजे प्राचीन काळात होती, जी दिली होती की सदर जी घडलेली घटना आहे ती आपल्या डोळ्यासमोर घडलेली नाही, म्हणून त्याला परोक्ष भूतकाळ किंवा लीट लकार असं म्हणतात. गंधार फलम अखादत. गंधारने फळ खाल्ले. श्रीराम बद्री फलानी चखाद. श्रीरामाने बद्रीची फळे खाल्ली होती. म्हणजे ह्या दोन्ही उदाहरणामध्ये पहिले जे अखादत आलेलं आहे याचं भाषांतर येते खाल्ले हे लंग लकाराचं आहे आणि चखाद म्हणजे
खाल्ली होती हा दोन्ही मधला महत्वाचा फरक आहे. पुढचं उदाहरण बघा. बालकः देवम अनमत. बालकाने देवाला नमस्कार केला. कर्णः शक्रम ननाम. कर्णाने शक्र म्हणजे इंद्राला नमस्कार केला होता. अनमत म्हणजे केला आणि ननाम म्हणजे केला होता. पहिली जी क्रिया आहे ती लंग लकाराची आहे आणि दुसरा म्हणजे ननाम जे आहे ते काय आहे, लीट लकाराचं आलेलं आहे. बघा आता ह्या चित्रामध्ये क्रू जो धातू आहे की जो क्रू म्हणजे करणे हा धातू घेतलेला आहे. याच्यामध्ये प्राचीन काळ, या हा आद्य आणि श्वाहा. प्राचीन म्हणजे जिथे लीट लकार असणार आहे आणि या हा म्हणजे जी क्रिया घडून गेलेली आहे. आद्य म्हणजे आजची आणि श्वाहा म्हणजे येणारी म्हणजे आगामी काली म्हणजे येणाऱ्या काळातील आहे. लीट लकार, लंग लकार, लट लकार आणि रूट लकार कशा प्रकारे बनलेला आहे ते आपण आता बघत आहे. क्रू हा जो धातू आहे हा तिथं दिलेला आहे. बघा पहिलं प्राचीन कालामध्ये चकार लीट लकाराचं दिलेलं आहे. अकरोत लंग लकाराचं दिलेलं आहे. करोती हे लट लकाराचं दिलेलं आहे आणि करिष्यती म्हणजे रूट लकाराचं दिलेलं आहे. बघा क्रू चकार जे दिलेलं आहे लीट लकाराचं याचं भाषांतर होणार आहे केले होते. अकरोत लंग लकाराचं केले करोती म्हणजे करत आहे आणि करिष्यती हे रूट लकाराचं म्हणजे करीन असं इथं आलेलं आहे. म्हणजे एकंदर क्रू हा धातू आपण लीट, लंग, लट आणि रूट लकारामध्ये बघितलेला आहे. आता आपण यातील जिज्ञासा पत्र बघणार आहे की जे जिज्ञासा पत्र आपल्याला पतंग जो आपण पतंग उडवतो त्या पतंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचं काम केलेलं आहे. याच्यामध्ये जी रिंगी आहे ही रिंगी मूळ धातू जे आहेत ते मूळ धातू हे रिंगीमध्ये देण्यात आलेले आहेत आणि पतंगामध्ये जे लीट लकाराची रूप देण्यात आलेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा जो धातू आहे तो बघा बबाशे. याचा मूळ धातू आहे भाष. दुसरा मुमुचो त्याचा मूळ धातू आहे मुच हा धातू आहे. लेभे मूळ धातू आहे लभ. पपाट मूळ धातू आहे पठ. पपात मूळ धातू आहे पत. पपव चा मूळ धातू आहे पा. ददव चा मूळ धातू आहे दा. ववंदे चा मूळ धातू आहे वंद. हे आता आपण जो लकार लीट लकार हा बघितलेला आहे हे बघत असताना आपण सर्वात महत्वाचा म्हणजे लंग लकार व लीट लकार यातील फरक काही धातू घेऊन वाक्यातील फरक बघितलेला आहे. काल, आज व उद्या हे आता आपण बघितलेलं आहे व आता आपण हे जे मूळ धातू आहे आणि ह्याचं रूप बनलेलं लीट लकाराचं हे बघितलेलं आहे. जर आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करायला विसरू नका. तसेच ओम संस्कृत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.